नमस्कार. आज आपण पापड पीठ लावण्याचं व्हिडिओ बघत आहोत. तर इथे मी 1 किलो पापडाचं पीठ घेतलेलं आहे उडदाच्या डाळीचं. तर ते स्वच्छ चाळून घेऊ आपण आता. त्यात काय काडी कचरा असेल तर ते निघून जाईल. नाही ते मी पापड मसाला घेतलेला आहे रामबंधूचा. तर मी ह्या पद्धतीने पीठ लावत असते. तुम्ही कसं लावता ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर इथे मी तेवढं पॅकेट टाकून घेतलेलं आहे. 1 किलोला तेवढं पॅकेट आपलं बस होतं आहे. एकदम परफेक्ट आहे. आणि 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. तर पाणी आपल्याला लागत असेल त्या अंदाजापेक्षा थोडंसं कमीच घेतलं तरी चालेल, कारण हे मसाल्याचं पाणी आपलं उरले नाही पाहिजे. त्याच्यामुळे मी थोडंच घेतलेलं आहे. आणि थंड झालं की आपल्याला ते पीठ मळायला घ्यायचं. गरम पाण्याने किंवा कोमट पाण्याने सुद्धा पीठ मळायचं नाही, कारण ते मिठाने त्याला पाणी सुटण्याची शक्यता असते. इथे मी सगळं चांगलं आपलं असं मिक्स करून घेतलेलं आहे पीठ. आणि थोडं थोडं लागण असं वरचं दुसरं परत अजून अर्धा गिलास पाणी आपल्याला लागलेलं आहे, म्हणजे 1.5 गिलासामध्ये आपलं पीठ लावून झालेलं आहे. तर मी पिशवीत ठेवते. तुम्ही पिशवीत पण ठेवू शकता किंवा एका रुमालामध्ये टाकून असं ठेवून परत पिशवीमध्ये पण ठेवू शकता. तर पीठ छान